आपल्या देशामध्ये जेव्हा एखाद्या मुलीचा हिजाब खाली ओढला जातो तेव्हा या देशातील अनेक हिंदू तरुण सोशल मीडियावर असो रस्त्यावर उतरून या गोष्टीचा विरोध करतात आणि नितीश कुमारांच्या विरुद्ध वेगवेगळे व्हिडिओ बनवून या गोष्टी अशा गोष्टी आपल्या देशात चालणार नाही असा दबाव सरकारवर आणतात। दुसरीकडे बांगलादेशमध्ये काल परवा जे झालं ते मनाला सुन्न करणारं होतं। एक हिंदू मुलाला हजारो लोक येतात, त्याला मारतात, त्याला मारून टाकतात, त्यानंतर त्याची जी मेलेली बॉडी आहे त्या बॉडीवर लाथा मारतात, त्यानंतर त्याला जिवंत एका झाडाला बांधून जाळून टाकतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ हजारो लोक त्यामध्ये सहभागी होते आणि हजारो लोक, दुर्दैवाची गोष्ट आहे की हजारो लोकांमध्ये असा एकही व्यक्ती नव्हता की ज्याला त्या व्यक्तीबद्दल दया आली किंवा त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्यानं प्रयत्न केला। आणि यामुळेच आज भारतीय असल्याचा खूप मोठा अभिमान आहे की आपल्या देशामध्ये कुठल्याही धर्माच्या कुणावरही अन्याय झाला तर या देशातील सगळी लोक त्या गोष्टीचा निषेध करतात। पण दुसऱ्या देशामध्ये जो आपल्याच बाजूचा देश आहे अशा प्रकारचा एका हिंदू मुलावर अन्याय होतो। आणि अन्याय काय होतो? कारण तो मुलगा ज्या कारखान्यामध्ये काम करत असतो त्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलताना तो फक्त एक वाक्य वापरतो की सगळे धर्म एक समान आहेत आणि त्या एका वाक्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। त्यानंतर हजारो लोक त्या कारखान्याच्या बाहेर उभे राहतात आणि त्या कारखान्याच्या मालकाला म्हणतात की त्या व्यक्तीला आमच्याकडे सुपूर्द करा, नाहीतर तुमचा पूर्ण कारखाना जाळून टाकू। त्या व्यक्तीला त्यांच्याकडे सुपूर्द केलं जातं आणि इतक्या म्हणजे नीच प्रवृत्तीनं त्या व्यक्तीची हत्या केली जाते, त्याला जाळून टाकलं जातं। दुर्दैवाची गोष्ट आहे, निषेध आहे।